पाठ 14वा कवितेची ओळख शारदा दराडे यांचा हा पाठ आहे. यांचा जन्म 1979 मध्ये झालेला आहे. विविध वृत्तपत्रे व मासिकातून यांनी लेखन केलं. वाङ्मयातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे लेखन सुद्धा यांनी केले आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकितातून प्रस्तुत एकांकितेची निवड करण्यात आली आहे. लेखिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव, चिलमखा केंद्र, मेहुणा राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथील प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्य करत आहेत. सुधीरला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प शिक्षिका देत असतात. सुधीरचा हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण कवितेतून संभाषण करतात. लेखिकेने या काव्यरूपी संभाषणातील गंमत जम्मत प्रस्तुत या एकांकितेतून मांडली आहे. शाळा सुटते, सुधीर घरी येतो. तो कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. आजोबा, अरे सुधीर केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा आहे? सुधीर, आजोबा, काव्य प्रतिभा वाढावा म्हणजे काय हो? आजोबा, कोणी सांगितले रे तुला? सुधीर, आज शाळेत बाईने आम्हाला एक प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न हा प्रकल्प दिलाय. मला तर ताणच येत आहे या प्रकल्पाचा. आजी, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे प्रतिभा, काव्य वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस हे सांगितलं ना बाईने. सुधीर, पण मी हे कसं करू? आजोबा, अरे काळजी नको करूस. यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. म्हणजे तुझी काव्य प्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजायला फायदा होईल. आजी, तुम्ही हो काय प्रयत्न करणार? आजोबा, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचंय. तो कागदावर उतरून घेईन, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचं प्रकल्पही पूर्ण होऊन जाईल. आई, सुधीर हातपाय धू आणि दूध घे. सुधीर, आजी, मी कागद आणि पेन घेतो. आत्ताच आपण सुरुवात करायला पाहिजे. आजी दिवा लावते व मोठ्याने शुभम करोती म्हणते. आजी घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते आता कांद्याची पात. कविता सुरू झालेल्या आहेत. आजोबा, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. आजी, कधीतरी कशाला म्हणशील का हो? मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. सुधीर, ये माझी सुपर आजी, तुला आवडेल का? कर भाजी. आजोबा, तू बनव भाजी छान छान चवळी. ए सुधीर, आण रे इकडे दाताची कवळी. आजी, बरं बाई, तुमची इच्छा. हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची मी खास. सगळेजण खो खो असतात. बाबांची रात्रपाळी असते. बाबा, अगं आई, पटकन खायला दे ना गं काही. मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सही. सुधीर, कसली घाई, कसली सही? आजीने दिलं चपाती सोबत दही. आई, काय बाई, कवितेची कमाल. बोलताना आणि हसताना तोंडावर धरून रुमाल. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता तू सावकाश. बाबा ऑफिसला जातात, आजोबा फिरायला निघतात. आजोबा, मला द्या काठीनी चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आई,
तुम्ही बाबाबरोबर चिडू नका. रागाचा तुम्ही सोडा हे का. आजी बोलते, म्हणे रागाचा सोडा आहे का, कामाचा मी काय घेतलाय ठेका. शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वावर. सुधीर, तुम्ही आता नका भांडू. भांडण ऐकून येतंय रडू. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. सुधीर रुसतो तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असते. विषय समजताच खो खो असते आणि आनंदित होते व सहभागी सुद्धा होते. ताई, बरं का आजोबा आणि आजी, दूर करू सुधीरची नाराजी. कवितेत मारेल तो बाजी. आई, आहे का घरात पिठाची सोजी. आई, सोजी तुला हवी तरी कशाला. लाडू खातेस आण बसी ठेवतेस उशाला. सुधीर, चला सगळे जेवण करू. चवळीच्या भाजीवर ताव मारू. सगळेजण एकत्रित मिळून जेवण करतात. आजी, रात्र झाली आता झोपा. उघडू सकाळी कवितेचा खोपा. सर्वजण झोपतात. सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सुधीर आईकडे जातो. आई, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या अंघोळी झाल्या. हवा सुटली आहे गारगार, अंघोळीला पाणी केले गरम फार. ताई, सुधीरला, अंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. आजी, आजोबांना द्या स्वेटर मफलर आणि कानटोपी. थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. सुधीर आंघोळ करून आवरून येतो. ताई, सुधीर तू लिहून घे नीट. यमक जुळायला हवे फीट. शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. बाबा रात्र पाळून परत येतात. कालच विषय त्यांच्या लक्षात येतो. ते गालातल्या गालात हसतात. खुर्चीवर रेलून बसतात. बाबा, कामाचा आलाय आता कंटाळ, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई कणिक मळते. कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आई, तोंड धुवा, अंघोळ करा, खा गरम शिरा, मग